प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. पुन्हा एकदा या रात्रीच्या समय, संध्याकाळच्या समय पुन्हा एकदा मी आपल्यासमोर देवाचं वचन घेऊन आलेलो आहे आणि आजचं वचनसुद्धा आपल्या सर्वांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरेल. परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलतो, सर्वांबरोबर तो वचनाच्याद्वारे शिकवतो पण आणि बोलतोही. आणि त्याप्रमाणे आज पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला या वचनामधून बोलणार आणि ते जे बोलणार ते वचन आपल्या जीवनासाठी, आपल्या प्रत्येकांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरेल. म्हणून प्रियांनो, ख्रिस्तामध्ये मी तुमचा बंधू पास्टर प्रीतीराज बनकर आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर हे वचन घेत असताना मी तुमच्यासाठी प्रार्थनाही करतो आणि तुम्हाला एक विनंतीही करतो की या येशू प्रार्थना भवनावर तुम्ही जर नवीन असाल आणि जे कोणी आहेत आलेले आहेत तर त्या प्रत्येकांचं ख्रिस्तामध्ये त्यांचंही मी स्वागत करतो. आणि जे आपण पाहतात तर आपण कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. कारण कुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि कोणाला कशा प्रकारे पसंत झाला, आवडला, तर तुमचे प्रतिक्रिया मला कळू द्या, जेणेकरून मला आणखी यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा पण करता येईल. आणि जास्तीत जास्त प्रयत्न माझा हा की प्रत्येकापर्यंत हे वचन पोहोचावं आणि त्यामधून ख्रिस्ताचा गौरव व्हावा, उद्देश हाच आहे. आणि म्हणून प्रत्येकापर्यंत हे वचन पोहोचलं पाहिजे आणि पोहोचण्यासाठी आपण मला सपोर्ट करा, हातभार लावा, लाईक करा, शेअर करा आणि देवाचं कार्य आपल्या जीवनामधून करूया. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस मी एक शास्त्रभाग आणलेला आहे, गलतीकरस पत्र याचा 5 अध्याय आणि पहिलं वचन. आजचा संदेश आहे की ह्यासाठीच ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, ह्यासाठीच ख्रिस्ताने आपल्याला स्वतंत्र केलं आहे. म्हणून यामध्ये आपल्याला काय करायचं, टिकून राहायचं. टिकून राहण्यासाठी पौल आपल्याला या वचनामधून शिकवत आहे. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. स्वतंत्र करण्यात आलं तर स्वतंत्रच राहा, पुन्हा त्या गुलामगिरीच्या जुवाखाली सापडू नका. पौल आपल्याला वचनामधून शिकवत आहे आणि हे वचन तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांसाठी वचन आहे की या वचनाला धरून आपल्याला रोज जीवन जगायचं आहे. काय आपल्याला स्वतंत्र करण्यामध्ये आलं, स्वतंत्र करण्यात आलं याचा अर्थ की आम्ही पहिल्यांदा गुलामगिरीमध्ये होतो, आम्ही कोणाच्या तरी अधिकारामध्ये होतो, कोणीतरी आपल्यावर अधिकार गाजवत होता, कोणीतरी आपल्यावर हुकूमत करत होतं, कोणीतरी आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याकडून ते करून घेत होतं, कोणीतरी आपल्यावर नियंत्रण करत होतं. आता त्या नियंत्रणापासून, त्या हुकूमतीपासून, त्या अधिकारापासून आपण मुक्त झालेलो आहोत, आपण स्वतंत्र झालेलो आहोत. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला यासाठी स्वतंत्र केलं की पुन्हा आपण त्या गुलामगिरीच्या जुवाखाली आपण पडू नये. हालेलुया. तर प्रियांनो, आजच्या वचनाचा भाग आहे स्वतंत्रता. आज काय आहे? स्वतंत्रता. आणि स्वतंत्रता यासाठीच की आपल्यावर आता कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, आपल्यावर कोणाची दहशत नाही, हुकूमत नाही, आपल्यावर कोणाचा अधिकार नाही. आपल्यावर अधिकार केवळ फक्त ज्याने आपल्याला स्वतंत्र केलं, ज्याने आपल्याला गुलामगिरीच्या बंधनापासून सोडवलं, त्याचाच अधिकार आपल्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्ताच्या मध्ये आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे. तर प्रियांनो, आज आपण हे वचन समजून घेत असताना, या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत असताना नक्कीच परमेश्वर या वचनाच्याद्वारे, याचा अर्थ की आपण कोणत्या गुलामगिरीमध्ये होतो,
कोणत्या गुलामगिरीमध्ये असताना परमेश्वराने आपल्याला सोडवलं, येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडवलं. तर प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये जी गुलामगिरी होती ना, त्या गुलामगिरीमध्ये आपण दडपत चाललो होतो. आपल्याला त्या गुलामगिरीमधून स्वतःला बाहेर पडता येत नव्हतं आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला काय केलं, यासाठीच स्वतंत्र करण्यात आलं. हालेलुया. तर आपल्यावर गुलामगिरी पापाची गुलामगिरी होती. कोणाची गुलामगिरी होती? पापाची गुलामगिरी होती. आपल्यावर मृत्यूची भीती या गुलामगिरीमध्ये आपण जगत होतो. त्यानंतर आपल्यावर सैतानाच्या बंधनाची गुलामगिरी होती. त्याचप्रमाणे आपल्यावर संसार जगामध्ये राहत असताना जगाचे नियम कानून, जगाच्या रीतिरिवाज याची गुलामगिरी आपल्यामध्ये होती. आणि जे आपला परिवार जो आहे, जे आपले नातेवाईक आहेत, जे आपले इष्टमित्र आहेत, त्यांना समजवणं, त्यांच्या याच्यामध्ये आपण होतो, त्यांच्या गुलामगिरीमध्ये किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या वागणुकीप्रमाणे आपण आपलं जीवन जगत होतो. या 5 प्रकारच्या गुलामगिरीमधून येशू ख्रिस्ताने आपल्याला काय केलं, स्वतंत्र करण्यात आलेलं आहे. आता ही गुलामगिरी 5 प्रकारची जी गुलामगिरी आहे, मग या गुलामगिरीमधून आपल्याला येशू ख्रिस्ताने स्वतंत्र केलं, येशू ख्रिस्ताने सोडविलं. आता आपण या पापाच्या गुलामगिरीमध्ये नाही आहोत. हालेलुया. आपण आता या पापाच्या गुलामगिरीमध्ये नाही. जेणेकरून आता गुलामगिरीमधून सोडवलं यासाठी की आपण आता प्रेमाने एकमेकांसोबत राहून त्या परमेश्वराची सेवा आपल्याला करायची. प्रेज द लॉर्ड. एकमेकांसोबत राहून आपल्याला परमेश्वराची काय करायची, सेवा करायची. तर यावेळेस आपण एक वचन वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 36 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण ते वचन वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 36 वचन. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करल तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त व्हाल. पुत्र जर तुम्हाला स्वतंत्र करेल तर खरेखुरे तुम्ही काय होणार, स्वतंत्र होणार. जोपर्यंत पुत्र आपल्याला सोडवत नाही, जोपर्यंत पुत्र आपल्याला बंधनमुक्त करत नाही, जोपर्यंत पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त जोपर्यंत आपल्याला स्वतंत्र करत नाही, तोपर्यंत आपण खरेखुरे स्वतंत्र होणार नाही. मग आपण त्या पापाच्या, शापाच्या, बंधनाच्या, सैतानाच्या आणि भीतीच्या या दडपणाच्या खाली आपण सारखे दबत राहणार. परंतु येशू ख्रिस्त जर आपण आपल्या जीवनामध्ये आला, येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडविलं, तर आपण खरेखुरे स्वतंत्र होऊ. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आपल्याला काय होईल, स्वतंत्रता मिळणार. येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आपल्याला काय मिळणार, स्वतंत्रता मिळणार. म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्तामध्येच आपल्याला मुक्तता आहे. येशू ख्रिस्ताद्वारेच आपल्याला स्वतंत्रता आहे. आपण आणखी एक वचन वाचूया, म्हणजे आपल्याला आणखी थोडंसं कळून जाईल. 2 करिंथ याचा 3 अध्याय आणि 17 वचन. 2 करिंथ याचा 3 अध्याय आणि 17 वचन आपण बघणार आहोत. करिंथकराचे पत्र याचा 2 करिंथ याचा 3 अध्याय आणि 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रभू आत्मा आहे. या ठिकाणी लिहिलं, पौल आपल्याला वचनामधून शिकवतो की प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा असतो तेथे मोकळीक असते. प्रभू आत्मा आहे, तो आत्म्याच्या द्वारे, आत्म्याच्या रूपात आपल्यामध्ये काम करतो, कार्य करतो. आणि प्रभू आत्मा आहे म्हणून आपण ते स्वीकारतो. जेथे प्रभूचा आत्मा आहे तिथे काय आहे, मोकळीकता आहे.
म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिवाय आपण काही स्वतंत्र होऊ शकत नाही. येशू ख्रिस्तच आपला सोडविणारा, येशू ख्रिस्तच आपला तारणारा, येशू ख्रिस्तच आपला उद्धार करता आहे. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला उद्धार करता, तारणारा, स्वतंत्र करणारा, मुक्तीदाता म्हणून आपण ग्रहण करतो, प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो आणि ज्यावेळेस प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये असतो त्या ठिकाणी आपल्याला खरी स्वतंत्रता आपल्याला प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला या खऱ्या स्वतंत्रतेकडे आपल्याला जायचं आहे. ती स्वतंत्रता आपल्याला मिळाली पाहिजे. येशूनेच आपल्याला स्वतंत्रता, जेव्हा येशू आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये येशू कार्य करतो तर आपल्याला खरी स्वतंत्रता प्राप्त होते. खरी स्वतंत्रता प्राप्त होते. म्हणून प्रियांनो, स्वतंत्र होण्यासाठी कधी आपण बघा, आता हा संदेश जो आहे हा आत्मिक स्वातंत्र्याचा संदेश आहे. कोणता स्वातंत्र्याचा? आत्मिक स्वातंत्र्य. पापापासून मुक्ती. जे पाप आपल्या जीवनामध्ये राज्य करतं, त्या पापाच्या गुलामगिरीमध्ये आपण जीवन जगतो, त्या पापापासून खरी स्वतंत्रता देण्यासाठी, खरी स्वतंत्रता मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपण ग्रहण करायचं, स्वीकारायचं. प्रभू आत्मा आहे आणि मग तो आत्मा आहे, जिथं प्रभूचा आत्मा आहे त्या ठिकाणी काय आहे? स्वतंत्रता आहे, मोकळीकता आहे. त्या ठिकाणी कोणाची जबरदस्ती चालणार नाही, कोणाचा अधिकार चालणार नाही, कोणी आपल्यावर प्रभुत्व करणार नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला प्रभूला आपल्या जीवनामध्ये कार्य करू दे. आता प्रभूला आपण स्वीकारायचं यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस कोणीतरी काहीतरी किंमत देतो त्यावेळेस आपल्याला वस्तू किंवा त्या किंमतीच्याद्वारे आपल्याला ते प्राप्त होतं. आपल्या स्वतंत्रतेसाठी, आपल्या मुक्ततेसाठी येशू ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे. आपला देह बलिदान केलेला आहे आणि त्याच्या बलिदानाच्याच द्वारे आपल्याला आज खरी स्वतंत्रता आपल्याला प्राप्त झालेली आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तच आहे तो आपल्याला पापापासून, बंधनापासून, भीतीपासून आणि या सर्व प्रकारच्या अधिकारापासून आपल्याला स्वतंत्र करतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तच आहे की जो सर्व प्रकारे आपल्याला काय करतो? स्वतंत्र करतो. म्हणून आपल्याला आधी पापाच्या गुलामगिरीमध्ये असताना आपण त्या पापाचं गुलामीमध्ये त्याचे दास होतो. आता कधी आपण भीती वाटते आपल्याला की आपण पाप केलेलं आहे, अपराधीपणाची जाणीव होती आणि त्या अपराधीपणाच्या दडपणाखाली आपण अधिक आणि अधिक दडपलं जातो. त्या पापामधून, त्या अपराधीपणामधून आपल्याला सोडविणारा कोण आहे आणि आपल्याला कसं सोडवलं जाणार? म्हणून आपण काय होतो? दिवसेंदिवस आपण त्यामध्ये काय होतो? खाली रुतले जातो. पापामध्ये अधिक आपण त्यामध्ये आपण अडकत जातो. परंतु आता येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्व पापाच्या गुलामगिरीमधून, पापाच्या दडपणामधून, या अपराधीपणाच्या दडपणामधून त्यांनी काय केलं? आपल्याला स्वतंत्र केलं. आता विचार करा, स्वतंत्र केलेलं आहे, आपण त्या दडपणाखाली, त्या अपराधीपणामध्ये असताना आपल्याला जितकी भूतकाळाची भीती वाटते, भूतकाळामध्ये असताना आपल्याला भूतकाळाची जी भीती वाटत होती तेवढीच आपल्या भविष्याविषयी पण आपल्याला भीती होती, चिंता होती, काळजी होती. आणि आपल्याला
ते बांधून पापाच्या गुलामगिरीमध्ये आपल्याला बांधून टाकण्यात आलेलं होतं आणि त्या बंधनाने, त्या बंधनाच्या साखळीने आपण त्यामधून बाहेर पडू शकत नव्हतो. म्हणून आपल्याला त्यामधून स्वतंत्र म्हणजे पाप, आपल्याला आता स्वतंत्रता मिळाली आणि स्वतंत्रता ही याचा अर्थ आपल्याला आता पाप करण्याचा परवाना मिळाला असा होत नाही. हालेलुया. स्वतंत्रता मिळाली याचा अर्थ आपल्याला काही पण करण्याचा परवाना मिळाला असा अर्थ होत नाही. तर प्रियांनो, पापाची गुलामगिरी आपल्यावर आता राज्य करू शकत नाही. आता आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये नाही. आता पाप आपल्यावर राज्य करू शकत नाही, पाप आपल्यावर अधिकार गाजवू शकत नाही. पाप आपल्याला तो जसं म्हणाल त्याप्रमाणे आपल्याला आता त्याप्रमाणे वागणूक देऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपल्याला वागवून घेऊ शकत नाही. कारण आता काय, आपण स्वतंत्र झालेलो आहोत. हालेलुया. आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतंत्रता मिळालेली आहे. दुसरी गोष्ट होती का मृत्यूचं भय. प्रत्येकाला कोण असा व्यक्ती आहे का ज्याला मरणाची भीती नाही. प्रत्येक जण काय होतो, मरणाला घाबरत असतो. कदाचित एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये त्याला खूप मार लागला आणि तो कोमामध्ये जाण्याच्या कंडिशनमध्ये आहे, तर त्यावेळी त्याला आपल्या जीवनाविषयी मृत्यूची भीती वाटते. त्या घाबरून जातो आणि तो स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी म्हणजे तो लोकही प्रयत्न करतात आणि तो स्वतः त्यामध्ये काय करतो, रिस्पॉन्स देतो, तयारी करतो. नाही, मला मरायचं नाही, आत्ताच मला मरायचं नाही, मला म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीला काय आहे, मृत्यूची भीती आहे. आपल्या प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. तर आता जसं परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला या मृत्यूच्या भीतीमधून सुद्धा आपल्याला काय केलं, सोडविलं. त्यामधून आपल्याला काय केलं, सोडविलं. देव आपल्याला या सर्व पापामधून, पापाच्या प्रभावापासून परमेश्वर आपल्याला सोडवतो. पापापासून तर सोडविलं, परंतु त्याच्या प्रभावापासून सुद्धा परमेश्वर आपल्याला सोडवितो. कारण पाप आपल्यामधून निघालं, आपण पापाला सोडलं, आता आपण पाप करत नाही. परंतु जो प्रभाव असतो तो प्रभावसुद्धा आपल्याला पुन्हा त्या पापामध्ये किंवा त्या अपराधीपणामध्ये किंवा त्या भीतीमध्ये नेऊ शकतो. त्या प्रभावापासून सुद्धा परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडविलं आहे. हालेलुया. म्हणून आता आपल्याला मृत्यूची भीती नाही. मृत्यूची भीती काय असते की आपण पाप केलेला आहे, आपण अपराध केलेला आहे, आपण गुन्हा केलेला आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला मिळणार. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे का जो कोणी व्यक्ती पाप करतो, पापाचं वेतन मरण आहे. आणि पापाचं वेतन म्हणजे मरण म्हणजे अखंडपणे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये, ज्या ठिकाणी नरक म्हटलेलं आहे, त्या आगीच्या भट्टीमध्ये ज्या ठिकाणची आग विझत नाही, त्या ठिकाणचा किडा मरत नाही, अशा त्यामध्ये आपल्याला टाकण्यात येईल. ही एवढी मोठी भीती आहे. आणि त्या भीतीपासून आपल्याला देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वतंत्र केलं. हालेलुया. त्या मृत्यूच्या भयापासून देवाने काय केलं, स्वतंत्र केलं. कसं स्वतंत्र केलं की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या पापांसाठी मरण पावला. माझे पाप त्यांनी स्वतःवर घेतले, तुमचे पाप, तुमचे अपराध, तुमचा गुन्हा त्यांनी स्वतःवर घेतला आणि आपल्या सर्वांच्या बदली तो स्वतः त्या ठिकाणी बलिदानाचा कोकरा त्या ठिकाणी झाला. वधस्तंभावर त्यांनी मृत्यू स्वीकारला. मृत्यूच्या नंतर बायबलमध्ये लिहिलं तो मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. म्हणजे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आणि पुनरुत्थानाच्या द्वारे त्यांनी काय केलं, दाखवून दिलं की त्याने मरणावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवला. म्हणून आपल्याला आता मरणाची भीती नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला आता मरणाची भीती नाही. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये शाप होते. आता शापाच्या भीतीपासून, शापाच्या भयापासून सुद्धा देवाने आपल्याला सोडविलं, शापापासून स्वतंत्र केलं.
नियमशास्त्रामध्ये जो शापित होता त्याला काय होते, दंड दिला जात होता. मग आपल्याला त्या सर्व प्रकारच्या दंडापासून आता पापाचं ओझं नाही, आपल्यावर आता पापाचं ओझं नाही. नियमशास्त्राचे ते अट नाही, नियमशास्त्राच्या अट होत्या, आता त्या अटसुद्धा आपल्यामध्ये नाही. ते आता त्या सर्व प्रकारच्या बंधनामधून येशू ख्रिस्ताने आपल्या कृपेच्या द्वारे आपल्याला काय केलं, स्वतंत्र केलं. आपल्याला स्वतंत्रता मिळाली. आता आपल्याला मृत्यूची भीती नाही, पापाच्या ओझ्याखाली दडपून राहायची गरज नाही, कारण पापाच्या गुलामगिरीमधून सुद्धा येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडविलं. लोकांना सैतानाची भीती वाटते, कधी कधी लोक त्याला भूत म्हणतात, आणि या भीतीमुळं पण चांगला व्यक्ती, बलवान व्यक्तीसुद्धा काय होतो, घाबरून जातो. आणि कोण घाबरत नाही, सगळेजण घाबरतात. परंतु येशू ख्रिस्ताने आपल्याला या सैतानाच्या भीतीपासून, या सैतानाच्या राज्यापासून, या सैतानाच्या अंधकाराच्या सत्तेपासून आपल्याला काय केलं, काढून आपल्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश करा. आता आपण येशू ख्रिस्ताचे झालो, येशू ख्रिस्ताच्या राज्यातले आपण त्याचे वारसदार झालो, म्हणून आपल्याला आता सैतानाची कुठल्याही प्रकारची भीती नाही, सैतानाचं बंधन आपल्यावर काम करणार नाही, सैतान आपल्यावर कुठल्या प्रकारचा अधिकार करणार नाही. म्हणून प्रियांनो, आपल्याला आता या सर्व प्रकारच्या गोष्टीपासून आपल्याला स्वतंत्र मिळाली. आपल्याला स्वतंत्रता मिळाली. आता स्वतंत्रतेचा अर्थ काय, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वतंत्रता दिली. मग आता या स्वतंत्रतेचा अर्थ काय, अर्थसुद्धा आपल्याला काय कळायला पाहिजे. आता स्वतंत्रता म्हणजे काय, की आपल्याला या अगोदर, स्वतंत्रता मिळण्याच्या अगोदर आपल्याला देवाबरोबर बोलता येत नव्हतं. आता जशी प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला स्वतंत्रता मिळाली, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण स्वतंत्र झालो. आता आपण देवाबरोबर डायरेक्ट बोलू शकतो, देवाबरोबर आपली सहभागिता होत आहे. कारण का, की आता आपण देवाबरोबर ज्याला देवाकडे जायचं त्याच्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. आता आपल्याला तो अधिकार मिळाला. योहान 1:12 लिहिलेलं आहे का, जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, विश्वास ठेवणाऱ्याला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे मुलं होण्याचा अधिकार मिळाला. आणि आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताचे देवाचे मुलं आहोत, देवाचे जर मुलं आहोत, तर देवाबरोबर बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे, देवाबरोबर आपल्याला सहभागिता करण्याचा अधिकार आहे. परमेश्वरा मला ह्या गोष्टी पाहिजे, मूल म्हटल्यावर आपल्याला सर्व प्रकारचा अधिकार देवाच्या द्वारे आपल्याला मिळाला. हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणखी दुसरी गोष्ट आहे की आता आपण भीतीपोटी देवाकडे येत नाही, देवाची भीती म्हणून आपण देवाकडे येत नाही, तर आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतंत्रता मिळाली. तो आनंद आहे आणि आनंदाच्या द्वारे आपण आनंदाने देवाची सेवा करतो, आनंदाने आपण देवाचं कार्य करतो, आनंदाने आपण प्रार्थना करतो. या सगळ्या गोष्टी आता भीत नाही, आपण आनंदाने स्वइच्छेने या सगळ्या गोष्टी करतो. आता ही स्वतंत्रता म्हणजे ही आहे, हे अर्थ आहे की आता आपण देवाची भीतीने नाही, तर आपल्या स्वतःच्या इच्छेने आनंदाने परमेश्वराची सेवा करतो. पहिले लोक सेवा करायला सुद्धा घाबरत होते, परंतु आता आपल्याला भिण्याची गरज नाही. आता विश्वास ठेवणाऱ्यांना, जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, विश्वास ठेवणाऱ्याला म्हणजे आपल्याला अनंत काळाचं जीवन मिळालं आहे, अनंत काळाचं जीवन मिळालं आहे. आता
स्वतंत्रतेचा अर्थ आपल्याला कळाला. आता आपण या स्वतंत्र कशा प्रकारे झालो, आपण कशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र करण्यात आलं, या गोष्टी पण आपण समजल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण स्वतंत्र झालो, परंतु कशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र करण्यात आलं हे आपल्याला कळणं पण गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जसं पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये रोम करास पत्र आहे आणि या रोम करास पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये पूर्ण 6वा अध्याय देवाच्या कार्याबद्दल, आपल्या जीवनाबद्दल, आपल्या जीवनातील परिवर्तनाबद्दल, आपण देवाबरोबर कशा प्रकारे आलो आणि देवाने आपल्या जीवनात कशा प्रकारे बदल घडवला, या सर्व गोष्टी या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. म्हणून प्रियांनो, देवाने आपल्याला पापाची गुलामगिरी, पापाच्या गुलामीपासून आपल्याला, पापाचं जे शरीर होतं, पापाच्या शरीराच्या पासून आपल्याला मृत्यूची भीती होती आणि मृत्यूची भीती, या भीतीपासून येशू ख्रिस्ताने आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र केलं. आधी आपण पापाचे गुलाम होतो, तर येशू ख्रिस्ताबरोबर पापाचे गुलाम असल्या कारणाने येशू ख्रिस्ताने किंमत मोजली. आता येशू ख्रिस्ताबरोबर आपण जुना मनुष्य काय केला, क्रूसावर खिळला गेला, टांगला गेला. आता आपण मरण पावलो, येशू ख्रिस्ताबरोबर आपण त्या क्रूस खांबावर मरण पावलो. आता आपण पापाच्या ताब्यात नाही, आता आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये नाही, आता आपण पापामध्ये नाही. आता पाप आपल्यावर सत्ता करू शकत नाही, पाप आपल्यावर सत्ता चालू शकत नाही, पाप आपल्यावर अधिकार चालू शकत नाही. आता आपण नीतिमत्वाचे दास झालो आहोत. आपण काय झालो, आता नीतिमत्वाचे दास झालो आहोत. आपल्याला शुद्ध करण्यात आलं, आपल्याला पवित्र करण्यात आलं आणि आता आपण पवित्र झालो. मग मृत्यू, पाप, शाप याचं वेतन काय होतं, मरण होतं. पापाचं वेतन मरण आहे, असं रोमकराच्या पत्रामध्ये आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. तर आता आपल्याला देवाचे दान येशूमध्ये अनंत काळाचं जीवन मिळालं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं दान, देवाचं कार्य आपल्या जीवनामध्ये अनंत काळाचं जीवन आपल्याला मिळालं. आपण आता पापामधून स्वतंत्र झालो, गुलामगिरीमधून स्वतंत्र झालो, सैतानाच्या भीतीपासून स्वतंत्र झालो, मृत्यूच्या भीतीपासून आपण स्वतंत्र झालो आणि आता आपण देवाचे दास झाले आहोत. आणि देवाचं दास म्हटल्यानंतर देवाचं कार्य करण्यासाठी आता हमेशा तयार, हमेशा तत्पर. प्रेज द लॉर्ड. म्हणून आता येशूने म्हटलं का जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम असतो. मनुष्य स्वतःच्या इच्छेने किंवा त्याच्या दुर्बळतेमुळं पापाच्या अधीन होतो. आपल्याला पापामध्ये पडण्याचं कारण आपली स्वतःची इच्छा किंवा आपली कमजोरी, दुर्बळता, यामुळं काय झालं, आपण पापामध्ये पडलो, पापाच्या अधीनतेमध्ये गेलो. तेव्हा पाप आपल्यावर ताबा घेत होते, पाप आपल्यावर नियंत्रण करत होतं, पाप आपल्याला त्याच्या अधिकारामध्ये ठेवत होतं. परंतु वचन वाचूया, योहान शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 34 वचन. योहान शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 34 वचनामध्ये लिहिण्यात आलं. 8 अध्याय आणि 34 वचनामध्ये, येशूने त्याला उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो, येशू सांगत आहे की जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम असतो. जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम असतो. म्हणून आपल्याला या पापाच्या गुलामगिरीमधून, पापाच्या बंधनामधून आपल्याला येशू ख्रिस्ताने काय केलं, सोडविलं. रोमकराच्या पत्रामध्ये आणि 6 अध्याय, रोमकराचं पत्र 6 अध्याय आणि 16 वचनामध्ये पौल आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे,
आणि आज्ञापालन करिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करिता, त्याची आज्ञा तुम्ही मानिता, त्याचे तुम्ही गुलाम आहात. आज्ञापालन करिता सैतानाचं, पापाचं, त्याचे तुम्ही काय आहे? गुलाम. परंतु गुलाम होता, है ना, गुलाम होता. पाप माणसाला मृत्यूकडे नेतं. पाप जे असतं आपल्यामध्ये ते माणसाला मृत्यूकडे नेतं. पण देवाचं वचन ऐकलं, देवाचा शब्द जर ऐकला, देवाची आज्ञा जर पाळली, तर परमेश्वर किंवा देव आपल्याला नीतिमत्वाकडे नेतो. कुठे? नीतिमत्वाकडे. रायचियसनेस आपल्या जीवनामध्ये धार्मिकतेकडे आपल्याला घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. धार्मिकतेकडे घेऊन जातो. म्हणून कधी कधी आपल्या स्वतःच्या बळावर कधी कधी आपल्याला वाटतं का मी सगळं काही करू शकतो, मी माझ्या स्वतःच्या मनाने काही करू शकतो. प्रियानो, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर आपण पापाची साखळी तोडू शकत नाही. स्वतःच्या बळावर किंवा स्वतःच्या ताकदीवर आपण पापाची जी साखळी, बंधनाची जी साखळी, बंधने जे आपल्यावर, पापाचे बंधन, पापाची जी बंधनाची साखळी आहे ती आपण काय करतो? तोडू शकत नाही. अशक्य आहे हो. ती साखळी तोडणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. शास्त्र शिकवते, पवित्र शास्त्र, का येशूच्या बलिदानाद्वारेच हे शक्य झालं. येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर बलिदान केलं, म्हणूनच ही पापाची, सैतानाच्या बंधनाची साखळी तोडण्यात आली. साखळी तोडण्यात आलीचं म्हणजे काय झालं की आपल्यामध्ये येशूच्या बलिदानाद्वारे आपल्यामध्ये आत्मिक बदल झाला, आत्मिक परिवर्तन झालं. तो पापाचा गुलाम नाही राहिला. तो मनुष्य आता पापाचा गुलाम नाही राहिला, तर आता तो देवाचा सेवक, चांगल्या कामासाठी उपयुक्त सेवक बनला. हालेलुया. चांगल्या कामासाठी आता तो उपयोगी पात्र बनला. एक वचनामध्ये जर वाचला आपण, गलतीकरास पत्र याचा, गलतीकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 13 वचन. 5 अध्याय 13 वचन. गलतीकरास पत्र 5 अध्याय आणि 13 वचनामध्ये, बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रकरिता पाचारण झाले. स्वतंत्र होण्यासाठी देवाने आपल्याला बोलवलं, पाचारण झालं. तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आता परमेश्वराने स्वतंत्रतेकरिता आपल्याला पाचारण केलं, आपल्याला बोलवलं. आता परमेश्वराने बोलवलं म्हणून आपल्याला आता सर्व प्रकारच्या देहवासनेपासून दूर राहायचं. त्याच्यामध्ये पडायचं नाही, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. कारण देहवासना म्हणजे पाप, आणि पापाचं वेतन मरण, म्हणजे पुन्हा पापाच्या गुलामगिरीमध्ये जायचं नाही. आपल्याला त्यासाठी आपल्याला काय केलं? बोलवण्यात आलं. त्यासाठी आपली कॉलिंग झाली, त्यासाठी आपल्याला आपलं पाचारण झाल्यात आलं. हालेलुया. आपल्याला पाचारण करण्यात आलं. पुन्हा त्या गुलामगिरीच्या जुवाखाली पडू नये, पुन्हा त्या पापाच्या बंधनामध्ये अडकू नये, म्हणून आपल्याला स्वतंत्रता
देण्यात आली. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये पाप होतं, आपल्या जीवनामध्ये शाप होते, आपल्या जीवनामध्ये बंधनं होते. तर प्रियांनो, एक वचन बघा आता रोमकरास पत्रामध्ये 6वा अध्याय आणि 14 वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. आता तुम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या अधीन आहात, म्हणून तुमच्यावर आता शैतान, तुमच्यावर आता पाप, तुमच्यावर आता बंधन सत्ता चालविणार नाही. आता तुम्ही स्वतंत्र आहात. शैतानाचा, पापाचा, बंधनाचा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. ते आता तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. आता तुम्ही मुक्त झाले आहात. आता तुम्ही देवाच्या कृपेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये तुम्ही प्रतिदिन, दिवसेंदिवस तुम्ही काय करत आहात? वाढत आहात. म्हणून प्रियांनो, आपल्याला आता यापुढे आपल्याला शैतानाचे दासत्व नाही, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दास म्हणून देवाची सेवा आनंदाने आपल्याला करायची आहे. प्रेज द लॉर्ड. आनंदाने सेवा करायची. तर सेवा करण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताने पापामधून सोडविलं. आता आपण त्या सत्तेच्या किंवा गुलामगिरीच्या त्या पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही, पाप तुमच्यावर अधिकार चालवणार नाही, भीती तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आता आपल्याला या सर्व गोष्टीपासून येशू ख्रिस्ताने काय केलं? वधस्तंभावर बलिदानाच्या द्वारे ही सत्ता तर मोडलीच, परंतु त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर शैतानाच्या सर्व शक्तीचा पराभव केला आहे. त्याच्या नावामध्ये आपल्याला विजय मिळतो. म्हणून आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण धमकावतो, आपण विश्वास ठेवून आपण ते प्रार्थना करतो, विश्वासाने आपण त्या भीती काढतो. आपल्याला का? की शैतानाची सर्व शक्ती जी आपल्यावर अधिकार गाजवत होती, आपल्यावर सत्ता चालवत होती, त्या सर्व प्रकारच्या सत्तेपासून, त्या सर्व प्रकारच्या शक्तीपासून येशू ख्रिस्ताने काय केला? त्या शैतानाचा पराभव केला आणि आपल्याला विजय मिळवला. आणि तो विजयशाली परमेश्वर आपल्याला त्या सर्व प्रकारच्या बंधनामधून काय करतो? सोडवितो. एका वचनामध्ये जर वाचलं तर आपल्याला कळून येईल का कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 15 वचनामध्ये सांगण्यात आलं, लिहिण्यात आलं. पौल लिहितो, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले. विधीचे ऋणपत्र त्याने काय केले? खोडून टाकले व वधस्तंभावर खिळून त्याने ते रद्द केले. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर खिळून त्या विधीचे ऋणपत्र होते ते सर्व काय झाले? खोडून टाकले. आता आपल्यावर कुठल्याही प्रकारची सत्ता नाही, कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून आपल्याला आपण विश्वासाने आपण जीवन जगलं पाहिजे. विश्वासाने आपण अधिकाने अधिक दृढ झालं पाहिजे. आणि जसं की शैतान, पाप, बंधन, शाप आपल्यावर त्यांनी अधिकार गाजू नये, म्हणून जसं याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे का तुम्ही शैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आपल्याला त्या विश्वासामध्ये दृढ होऊन शैतानाला आपल्याला अडवायचं आहे. हालेलुया. जर शैतानाला आपण अडवलं तर शैतान पळून जाईल, पापाला अडवलं तर पाप आपल्यामधून निघून जाईल, म्हणजे आपल्या जवळच येणार नाही, आपण पापामध्ये पडणार नाही. बंधन तुमच्यावर बंधन टाकण्याचा प्रयत्न करेल, आपण येशूच्या नावामध्ये त्याला अडवलं तर ते पण काय होईल? ते निघून जाईल. म्हणजे प्रियांनो, आपल्याला येशूमध्ये देवाच्या अधीन व्हा. जर आपण देवाच्या अधीन झालो, देवाच्या इच्छेप्रमाणे जगलो, देवाची आज्ञा आपण पाळली, तर शैतान आपल्यापासून पळ काढून निघून जाईल, पाप आपल्यापासून निघून जाईल, बंधन आपल्यापासून निघून जाईल. का? आता आपण देवाच्या अधीनतेमध्ये जीवन जगत आहे.
प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, या संसारापासून सुद्धा आपल्याला स्वतंत्र. म्हणून तर योहान 15:16 मध्ये म्हटलेलं आहे का तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आणि नियुक्त केलं. देवाने आपल्याला या संसारामधून वेगळं केलं. आता आपण संसाराचे नाही, आपण आता जगाचे नाही. देवाने आपल्याला जगापासून वेगळं केलं आणि त्याच्या कार्यासाठी आपल्याला त्याने उभं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण संसाराचे नाही, कारण आपण संसाराचे, येशू ख्रिस्त म्हणतो एका वचनामध्ये, मी संसाराचा नाही, संसाराचा नाही म्हणून संसार माझा काय करते, द्वेष करते. आता आपण येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल घेऊन चालत आहे, येशू ख्रिस्ताच्या अधीन चालत आहे, तर आपलाही द्वेष संसार करत. म्हणून आपल्याला आता संसाराची भीती नाही, या संसाराच्या भीतीपासून सुद्धा देवाने आपल्याला स्वतंत्र केलं आहे. प्रेज द लॉर्ड. या संसाराच्या भीतीपासूनही देवाने आपल्याला स्वतंत्र केलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्यावर संसार सुद्धा आपल्यावर, जग सुद्धा आपल्यावर सत्ता चालविणार नाही. कारण का, संसारामध्ये राहिलं. नवीन करारामध्ये, पत्रामध्ये लिहिलेलं आहे की जगाबरोबर मैत्री म्हणजे देवाबरोबर वैर आहे, आणि देवाबरोबर मैत्री म्हणजे जगाबरोबर वैर आहे. मग आपण स्वतः हा विचार करायचा का मी देवाबरोबर आहे, देवाच्या अधीनतेमध्ये आहे, तर जग आपला काय करतील, द्वेष करतील, जग आपल्याला वाईट म्हणतील, जग आपला वैरी होईल. प्रियांनो, आपण देवाच्या, येशू ख्रिस्ताच्या अधीनतेमध्ये चालत आहोत. म्हणून आपल्याला देवाने या संसारापासून, या जगापासून सुद्धा काय केलं, स्वतंत्र केलं. प्रेज द लॉर्ड. जगापासून, संसारापासून सुद्धा देवाने आपल्याला स्वतंत्र केलं. संसारामध्ये वाईट गोष्टी घडतात, वाईट गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टी आपल्या जीवनाला पापाकडे, नरकाकडे, वाईटाकडे घेऊन जात असतात. मग संसारामध्ये राहिलो तर संसारासारखं वागलो तर आपण देवामध्ये, त्या लोकांमध्ये आपल्यामध्ये फरक काय राहणार आहे. जर आपण देवामध्ये आहोत तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो, देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करतो. म्हणून संसारापासून देवाने आपल्याला मुक्त केलं. गलतीकारस पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे, आपल्याला पित्याच्या इच्छेप्रमाणे, वचन वाचूया, गलतीकारस पत्र याचा 1 अध्याय आणि गलतीकारस पत्र 1 अध्याय 4 वचन. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रताच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले. देवपित्याला युगानुयुग गौरव असो. पित्याने पुत्राला दिलं आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्या पापाकरता स्वतःला त्या क्रूसखांबावर अर्पण केलं. आपल्याला सर्व प्रकारच्या बंधनापासून देवाने आपल्याला सोडलेलं. प्रेज द लॉर्ड. कारण आपण पापी आहे. स्तोत्र संहितेमध्ये 51 मध्ये 3रं वचन 5वं वचन सांगतं आपल्याला क्या मी जन्माचाच पापी आहे. आपला जन्म पापाच्याच द्वारे होतो. म्हणून आपण संसारामध्ये, संसारासारखं, जगासारखं राहतो. आपल्याला या सर्व प्रकारच्या गोष्टीपासून, पापापासून तुम्हाला मला देवाने सोडविलं, मुक्त केलं. सर्व गोष्टीपासून देवाने आपल्याला मुक्त केलं. या वचनामध्ये आपण एक पहिले योहानाचं पत्र, योहानाचं पहिलं पत्र आणि 5 अध्याय आणि 4 वचनामध्ये जर वाचलं, कारण जे काय आहे देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवतात. देवापासून जन्मलेले जे असतात ते जगावर, संसारावर काय मिळवतात, विजय मिळवतात. म्हणून आपण
प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये काय करतो? विजय मिळवतो. कारण येशू ख्रिस्ताने आपल्या जगाला जिंकले आहे. येशू ख्रिस्ताने जगाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने जगाला जिंकले आहे, मरणावर विजय मिळवला आहे. तर प्रियानो, आपण सुद्धा आता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जर आपण जीवन जगतो तर निश्चितच परमेश्वर आपल्याला सर्व प्रकारच्या या पापापासून, आता आणखी एक वचन वाचूया, रोमकरसपत्र 8 अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचनामध्ये, म्हणून येशू ख्रिस्तामध्ये असलेल्यांना, आपण जे येशू ख्रिस्तामध्ये आहोत ना, आता येशू ख्रिस्तामध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही, त्यांना शिक्षा नाही, दंड नाही. आता ते दंडाचं काय झालेलं आहे? ते निर्मूलन झालं. येशू ख्रिस्ताने दंडाज्ञा फोडून टाकलेली आहे. कारण येशू ख्रिस्तामधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. पाप आणि मरणाच्या भीतीपासून, पाप आणि मृत्यू याचा जो नियम होता त्या नियमापासून आपल्याला सोडविलं, स्वतंत्र केलं. प्रेज द लॉर्ड. त्या सर्वांपासून देवाने आपल्याला काय केलं? स्वतंत्र केलं. आता स्वतंत्र केलं म्हणून आपण आता कुठल्या प्रकारची स्वतंत्र केलं? भीती नाही. एक वचनामध्ये आपण येत आहोत, पहिले कोरिंथ्याचा, सर्वांना वचन माहिती होते, पहिले कोरिंथ्याचा 15वा अध्याय आणि 57 वचन आपण बघत आहोत. पहिले कोरिंथ्याचा 15 अध्याय आणि 57 वचन. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती हो. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो परमेश्वर पिता आपल्याला काय करतो? जय देतो, विजय देतो. त्या परमेश्वराचा धन्यवाद असो, त्या परमेश्वराची स्तुती असो. कारण परमेश्वराने आपल्याला विजयी केलं आहे, स्वतंत्र केलं आहे. म्हणून आपल्याला शांती मिळावी, आपल्याला समाधान प्राप्त व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान याचा 16 अध्याय आणि 33 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. एक वचन आपण ते वाचणार आहोत. 16 अध्याय आणि 33 वचनामध्ये येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून, येशू ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. येशू ख्रिस्ताने आपल्याला या गोष्टी सांगितल्या आहेत. मी जगाला जिंकले आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी जगाला जिंकले आहे. आता जगाला येशू ख्रिस्ताने जिंकले म्हणून आपल्याला जगाची भीती नाही, मृत्यूची भीती नाही, पापाची भीती नाही आणि कुठल्याही प्रकारच्या बंधनाची भीती नाही. देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला जिंकले. तर धीर धरा. काय सांगितलं आता? धीर धरा. आपल्याला गोष्टी सांगितल्या, धीर धरायला सांगितलं. आपण घाबरत होतो, आता घाबरायचं नाही, धीर धरायचा. आपल्या जीवनातील परिस्थिती निवारण होईल, आपली ती परिस्थिती टळून जाईल, आपल्यावरचे आलेले संकट टळून जाईल. धीर धरा, कारण येशू ख्रिस्ताने जगाला जिंकले आहे. म्हणून आपल्याला सर्व गोष्टीमध्ये आपल्याला स्वतंत्र केले. मरणाची नांगी त्याने मोडली. आणि बायबलमध्ये लिहिलं का त्याने त्या सैतानाच्या सर्व शक्तीचा खुल्ला तमाशा केला. सैतानाची सर्व शक्ती काय केली? तोडून टाकली, त्याच्या नांग्या मोडल्या. आता आपल्याला मरणाची भीती नाही, कुठली भीती नाही. आपण स्वतंत्र झालेलो आहोत आणि स्वतंत्र झालो म्हणून आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला बंधन नाही, बंधनातून मुक्त. आपल्याला या सर्व प्रकारच्या सैतानाच्या भीतीपासून मुक्त. आता आपल्यावर पापाची गुलामगिरी नाही, आता मृत्यूची भीती नाही, सैतानाचं बंधन नाही, संसाराचे मधून आपल्याला देवाने सोडविलं. आणि आता जो परिवार आपल्याला अडखळण बनतं,
येशू ख्रिस्ताने म्हटलं का जो माझी इच्छेप्रमाणे वागतो, जो पित्याच्या आज्ञा पाळतो तेच माझे बहीण भाऊ. म्हणून आपल्याला या परिवार जर आपल्याला अडखळत म्हणत असेल, मग या परिवाराला समजवणार कोण? का हे तुम्ही चुकीचं वागवत आहे, तुम्ही चुकीच्या गोष्टी करत आहे, यापासून त्यांना समजवणार कोण? म्हणून आपल्याला सुद्धा परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कार्य करतं की सर्व प्रकारच्या बंधनामधून, सर्व प्रकारच्या त्रासामधून परमेश्वराने आपल्याला स्वतंत्र केलं आहे. हालेलुया. म्हणून या जशा 5 गोष्टी मी सांगितल्या, पापाची गुलामगिरी, मृत्यूची भीती, सैतानाचं बंधन, संसारामधून आपल्याला स्वतंत्र केलं आणि नाश होणारा परिवार, त्यापासून आपल्याला समजवून, त्या परिवाराला समजवण्यासाठी आता त्या गुलामगिरीमधून सोडवणारा कोणी नव्हता, मृत्यूच्या भीतीपासून सोडविणारा कोणी नव्हता, संसारामधून सोडविणारा कोणी नव्हता, आता या नाशवान परिवाराला समजवणारा कोणी नव्हता, कोणीच नव्हता. परंतु येशू ख्रिस्ताचा धन्यवाद, येशू ख्रिस्ताची स्तुती, परमेश्वराला गौरव, का ते फक्त येशू ख्रिस्तच करू शकत होता. येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आपल्याला या सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून, बंधनापासून आपल्याला स्वतंत्रता मिळाली. मला वाटतंय प्रेषितांचं कृत्य 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये आहे. त्या ठिकाणी असं लिहिण्यात आलेलं आहे की प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय आणि 12 वचन, आणि तारण दुसऱ्या कोण्या वाचून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. एकच नाव आहे का ज्याच्यामध्ये स्वतंत्रता आहे, ज्याच्यामध्ये तारण आहे, उद्धार आहे, मुक्ती आहे. एकच नाव येशू ख्रिस्त. त्या नावामध्ये आपल्याला तारण प्राप्त होतं, त्या नावामध्ये आपल्याला स्वतंत्रता मिळते. म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारच्या बंधनामधून आपल्याला सोडविलं आणि म्हटलं का यासाठीच तुम्हाला स्वतंत्र, या स्वतंत्रेसाठीच तुम्हाला स्वतंत्र करण्यात आले. या स्वातंत्र्यासाठी येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतंत्र करण्यात आले. येशू ख्रिस्ताच्याच द्वारे स्वतंत्र करण्यात आले. दुसरे कोणाकडून स्वतंत्र होऊ शकत नाही. आपण स्वतः स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला, आपण करू शकत नाही. हालेलुया. देवाचा धन्यवाद असो का देवाची कृपा आपल्यावर झाली आणि त्याने आपल्याला सर्व प्रकारच्या बंधनातून, सर्व प्रकारच्या भीतीतून, सर्व प्रकारच्या गुलामगिरीमधून आणि जगामधून त्याने आपल्याला स्वतंत्र केलं. त्या परमेश्वराचा धन्यवाद असो. देवबाप करू. वाचलेले वचन तुम्हा सर्वांसाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. तर यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना आपण सर्व गोष्टीसाठी करूया की परमेश्वराने आपल्याला या सर्व प्रकारच्या गुलामगिरीमधून स्वतंत्र केलं, बंधनामधून स्वतंत्र केलं. आणि आज आपल्याला प्रार्थना करायची आहे की प्रार्थनेचे विषय माझ्याकडे आहे. आपण त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि प्रार्थनेचे विषय आहेत की आपल्याला प्रार्थना कशासाठी करायची. आम्हाला प्रार्थना करायची आता की आपल्या देशामध्ये शांतता असावी, आपला देश अधिक आणि अधिक उन्नती करावी, प्रगती करावी आणि आपल्या देशामध्ये खुशाली, आनंद असावा. दुसरी प्रार्थना आणखी आपल्याला त्यामध्ये प्रार्थना करायची की आपल्या देशावर जे राज्यकर्ते आहेत, जे कारभार चालवतात, देशाचा कारभार चालवतात, अधिकारी आहेत, प्रशासन आहेत, मंत्रिमंडळ आहेत, यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची का परमेश्वरा यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान दे, परमेश्वरा यांना बुद्धी दे, यांना सर्व प्रकारे या देशाला चांगल्या प्रकारची ग्रोथ व्हावी, उन्नती व्हावी, प्रगती व्हावी आणि आमचं पण चांगलं व्हावं. यासाठी अधिकारी वर्गाला तू ज्ञान बुद्धी दे आणि चांगल्या प्रकारचे निर्णय त्यांनी घ्यावे. यासाठी आपण त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करणार आहोत. आणखी आपण प्रार्थना करणार आहोत की आपल्या देशाला सुरक्षा, हमेशा सुरक्षित आपला देश राहावं. देशासाठी जे आपले
मित्र आहेत, आपले भाऊबंद आहेत, जे बॉर्डरवर अहोरात्र त्या ठिकाणी रक्षण करतात, डोळ्यामध्ये तेल घालून ते पाहणी करतात, शत्रूवर हल्ला करतात, शत्रूबरोबर लढतात. आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करू आणि दुश्मनाच्या पासून आपल्याला देशाला वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न करतात तर त्यापासून आपण त्यांच्यासाठी आधी प्रार्थना करू. आणि आपण प्रार्थना करू का आपल्या देशामध्ये शांतता पण असावी आणि एक भाईचारा असावा, बंधू प्रेम असावं, एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारचा एक मनमिळावपणा असावा. म्हणून आपण या सर्व गोष्टी यासाठी प्रार्थना करूया. या डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र आमच्या थोर कृपाळू परमेश्वरा, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो प्रभू, की खरोखर परमेश्वरा आजचा सुंदर दिवस तू आमच्या जीवनामध्ये दिला आणि आम्हाला परमेश्वरा प्रत्येक प्रकारच्या गोष्टीमधून तू आम्हाला स्वतंत्र केलं. कारण यासाठीच तू आम्हाला स्वतंत्र केलं की पुन्हा आम्ही त्या गुलामगिरीमध्ये जाऊ नये, पापाच्या बंधनामध्ये अडकू नये, आम्ही वाईटाचा मार्ग स्वीकारू नये. तर सर्व प्रकारच्या बंधनापासून परमेश्वराने आम्हाला स्वतंत्र केलं आणि ही स्वतंत्रता आमच्या जीवनामध्ये कायम टिकून राहावी म्हणून परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. जे आमचे बंधू भाऊ बहीण भाऊ आहेत परमेश्वरा, ऐकणारे प्रियजन आहेत परमेश्वरा, प्रत्येकाला परमेश्वरा हे ज्ञान दे, बुद्धी दे, हुशारी दे आणि कोणालाही परमेश्वरा बंधनामध्ये ठेवू नको. तर प्रत्येकाला परमेश्वरा या पापाच्या शापाच्या गुलामगिरीमधून सोडो आणि परमेश्वरा तुझ्या राज्यामध्ये त्यांना स्थिर कर, शांत कर आणि त्यांच्यामध्ये परमेश्वर तू अधिक आणि अधिक चांगल्या प्रकारचं कार्य घडवून आण आणि तुझा गौरव दे. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर आमच्या देशासाठी परमेश्वरा, आमचा देश सुजलाम सुफलाम बनावा परमेश्वरा, देशामध्ये प्रत्येक गोष्टी असावेत परमेश्वरा आणि दिन प्रतिदिन परमेश्वरा आमच्या देशामध्ये प्रगती होऊ दे परमेश्वरा आणि प्रगती पथावर आमचा देश जावा, एक नंबर आमचा देशाचा व्हावा यासाठी परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या देशाच्या मध्ये परमेश्वरा जे मंत्रिमंडळ आहेत, अधिकारी वर्ग आहेत परमेश्वरा, आम्ही प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो परमेश्वरा की त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य दे परमेश्वरा, चांगल्या प्रकारचं ज्ञान दे परमेश्वरा आणि त्यांनी परमेश्वरा उत्तम प्रकारे आपल्या देशाला चालवावं यासाठी परमेश्वरा योग्य प्रकारचा निर्णय त्यांनी घ्यावा असे प्रभू परमेश्वरा आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो तुझ्याकडे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की आमचे भाऊ प्रभू परमेश्वरा जे देशाच्या बॉर्डरवर परमेश्वरा अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून परमेश्वरा आम्हा प्रत्येकांचं रक्षण करतात परमेश्वरा, त्यांच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की परमेश्वरा त्यांना चांगल्या प्रकारचं परमेश्वरा तू संरक्षण दे. आमचं संरक्षण जसं करतात त्यांचं पण संरक्षण होऊ दे परमेश्वरा आणि तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो की आमच्या देशामध्ये परमेश्वरा बंधुभाव निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावं, सर्व एकमेकांमध्ये प्रेमाने राहावं, प्रीतीमध्ये राहावं, शांततेमध्ये असावं आणि आमच्या देशामध्ये शांतता असावी यासाठी परमेश्वर आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. झालेली सर्व प्रार्थना विनंती परमेश्वर तू मान्य केली, तुझा धन्यवाद. सारा महिमा आदर गौरव आम्ही तुला दे. ही प्रार्थना तुझ्या पवित्र नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या चांगल्या कमेंट तुम्हाला कसं वाटलं त्या कमेंट आम्हाला कळवा. देव तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करू. आमेन.